माझ्या लाडक्या भावांची आहे. आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ शकत नाही. मुंबईकरांना आता भावनेचं राजकारण नको आहे, त्यांना विकासाचं राजकारण पाहिजे. भावनेवर तुम्हाला आता निवडणुका जिंकता येणार नाही. तुम्हाला द्यावं लागेल, लोकांना विकास करून दाखवावं लागेल. आणि म्हणून मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत, मुंबईकरांना विकासाचे वारकरी पाहिजे. बदलली आहे परिस्थिती आता. मुंबईकर जनता सुज्ञ आहे. दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स. तर गेला जमाना. काम करणाऱ्यांच्या अशा लोकांच्या हातात मुंबई देणार, ज्यांनी मुंबईची वाट लावली अशा लोकांच्या हातात मुंबई देणार? कधीच मिळणार नाही. एवढे वर्ष मुंबई ज्यांची सत्ता होती, तरी सुद्धा मराठी माणूस वसई, विरार, नाला सोपारा, इकडे अंबरनाथ, बदलापूर, इकडे का फेकला गेला? याचं उत्तर द्या. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार का झाला, कुणामुळे झाला, याला जबाबदार कोण? याचं उत्तर द्या. मुंबईच्या मेट्रो प्रकल्पात कोणी घातला? याचं उत्तर द्या. मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टचं वाटावळ, बेस्ट म्हणजे आपली बीएसटी, त्याचं वाटोळं कोणी केलं? कोविड रुग्णांच्या तोंडातली खिचडी कोणी खाल्ली? बॉडी बॅग मध्ये पैसे बनवण्याचं पाप कुणी केलं? गरीब मुंबईकरांच्या घराचं स्वप्न धुळीला कुणी मिळवलं? मुंबईत मोक्याचे भूखंड धनदांडग्यांच्या घशात कुणी घातले? गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं कुणी पुसली? बीडीडी चाळीतल्या रहिवाशांचे हाल कुणी केले? नंतर आपण घरं दिली त्यांना. आपण घरं दिली. पत्रा चाळीतल्या लोकांना देशोधडीला कुणी लावलं? त्यांनी किती करून दाखवलं बघा. कचऱ्यात करप्शन करून दाखवलं, गटारात करप्शन करून दाखवलं, डांबरात करप्शन करून दाखवलं, खिचडीत करप्शन करून दाखवलं, मिठी नदीच्या गाळात करप्शन करून दाखवलं. आम्ही करून दाखवलं. कार्यसम्राट, कार्यसम्राट, हे कार्यसम्राट आहेत. हे मी म्हणेन करप्शन सम्राट आहेत. करप्शन सम्राट. किती खाणार, किती खाणार? आणि त्यांची भूमिका करप्शन फर्स्ट आणि आमचं महायुतीचं मुंबई फर्स्ट. हा फरक आहे, हा फरक आहे. आमचं मिशन महाराष्ट्र फास्ट आणि मुंबई सुपरफास्ट, हे आमचं मिशन आहे. आणि म्हणून खूप वर्ष मुंबई लुटून खाल्ली तुम्ही. आता तुमची बनवा बनवी चालणार नाही. तुमच्या झाशामध्ये मुंबईकर येणार नाही. आता फसणार नाही. मराठी माणसाबद्दल बोलता, महापालिकेचे कंत्राट देताना कधीतरी मराठी माणूस दिसला तुम्हाला का हो प्रभाकरजी? तुम्हाला नाही, त्यांना. मराठी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पाप कुणी केलं? राहुल इकडे आहे, नाही माहित आहे. आणि त्यांच्या फॉरेन टूरचं मी बोलत नाही, जाऊ दे. जिथे टेंडर तिथे सरेंडर, ही भूमिका त्यांनी घेतली. जिथं टेंडर तिथं सरेंडर, ही भूमिका तुमची कायम राहिली आहे. त्यांच्या किचन कॅबिनेट मधला चंपकलाल कोण आहे? पत्रकारांनो जरा शोध पत्रिका घ्या, जरा शोधा. मुख्यमंत्री महोदय रमाबाई आंबेडकरचा 17 वर्ष प्रकल्प रखडला. आपण, तुम्ही, आम्ही मिळून तो प्रकल्प पुढे नेतोय. SRA बरोबर MMRDA काम करते. त्यांना 17 वर्ष 20 वर्ष भाडं नव्हतं. 160 कोटी रुपये भाडं आपण दिलं. 17,000 घरांचा प्रकल्प पुढे नेतोय. त्याला चालना आपण देतोय.
असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या ठिकाणी मुंबईतले करतोय, पुढे नेतोय. या आपल्या MMRDA, सिडको, MSRDC, BMC या सगळ्या प्राधिकरणांना घेऊन आपण पुढे घेऊन चाललोय.